अरे पळता पळता मी अचानक कुठे थांबलो? अरे मी गाडीवरती पण कसं काय आलो? कारण मी शोधतोय पुण्यातला बेस्ट समोसा, जे मला लहानपणी भेटायचा शाळेच्या कॅन्टीन मध्ये 3 रुपयामध्ये, ते आता कुठे कसा सेम टेस्ट मध्ये भेटेल. चला शोधूया आपण तो समोसा. बसा माझ्या मागे, आपण निघूया. खरी मजा तर ह्याच्यात पण आहे की मी एवढं फिटनेस फ्रीक असून पण मला समोसा खायचा हे वेगळंच काहीतरी रोमांचक शोधून काढलंय मी. पण मला खायचं, टेस्ट करायचं परत एकदा एक समोसा. समोसा कितने का दिया? 15 का. ठीक आहे, चला एक दे तुझी. मी पहिला समोसा टेस्ट केला, पण क्रंची छान होता, पण एवढा काही टेस्टी नव्हता. पण म्हणलं की बस आता आपण दुसरं काहीतरी शोधूया. लहानपणी ना माझी शाळा जी होती ती सकाळी 7 वाजता असायची. तर सकाळी आम्ही असेंब्ली हॉलला जायच्या आधी ना 5 रुपयाचा आम्ही समोसा घेऊन खायचो. ती जी मजा जी होती ना ती कुठंच आता सापडत नाही आहे. आणि सकाळी सकाळी ते पण गरम गरम समोसा, आई शपथ, असला समोसा मी आजपर्यंत कधी खाल्लाच नव्हता, ते लहानपणी. त्यानंतर मी इकडे जाऊन शोधलं, पण इथेही समोसा सापडला नाही. त्यानंतर मी जोशी वडेवाल्यापाशी विचारलं, त्यांच्याकडे पण समोसा सापडला नाही. ते म्हणले की आता आम्ही नाही बनवत. मग नंतर मला एवढं बेकार वाटायला लागलं की यार पूर्ण पुण्यात काय समोसे संपलेत काय, कुणाकडेच काय सापडत नाही काय. फायनली मला एक जागा भेटली जिथं गरम गरम समोसे तळले जात होते. आणि मी तिथं गेलो आणि त्यांना विचारलं की समोसे भेटतील का. मग त्यांनी चेक केलं की तिथं गरम समोसा एक होता. मग त्यांनी मला एक गरम समोसा तयार करून दिला. त्या गरम समोसामध्ये त्यांनी चटणी, हिरवी चटणी आणि त्याच्यासोबत शेव टाकून मला दिली. जे समोसा जे मी खाल्ला एवढं माझं मन तृप्त झालं की मी तुम्हाला काय सांगू. फायनली मला भेटली जी जागा मला शोधत होतो मी, आणि समोसा खरंच चांगला होता. तुम्हाला सगळ्यांना ॲडवाइस करेन की नक्कीच इकडे ट्राय करा. ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्समध्ये देतो.